हॅलो डिअर सुपर लर्नर, आजच्या इंग्लिश ग्रामरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। जसं की तुम्हाला माहित आहे, माझं नाव शुभम राऊत आहे आणि मी गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला इंग्लिश शिकवत आहोत। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत व्हॉइस। तर मागील लेक्चरमध्ये आपण व्हॉइसचा पार्ट 1 ज्यामध्ये व्हॉइसचा उपयोग काय आहे आणि व्हॉइसचे किती प्रकार असतात, एक ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे बघितलं होतं। आणि गेल्या लेक्चरमध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा व्हॉइस करताना ऍक्टिव्हचं पॅसिव्ह कसं होतं ते पण आपण डिस्कस केलं होतं। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रेझेंट मधले कंटिन्युअस आणि परफेक्ट आणि पास्ट मधले सिंपल कंटिन्युअस आणि परफेक्ट टेन्सचे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह डिस्कस करणार आहोत। तर चला वळूया आपल्या आजच्या लेक्चरमध्ये। आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत आजच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवातीला डिस्कस करणार आहोत की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। ओके, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स। तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा ऍक्टिव्हचा फॉर्म्युला काय आहे? ओके, कारण का आपण सिंपल प्रेझेंट टेन्स कालच्या लेक्चरमध्ये डिस्कस केला आहे। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा आपला ऍक्टिव्हचा फॉर्म्युला काय आहे। तर ऍक्टिव्ह व्हॉइसचा प्रेझेंट ऍक्टिव्ह व्हॉइस, ओके, ऍक्टिव्ह व्हॉइसचा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर हेल्पिंग वर्ब प्लस V4 म्हणजे आयएनजी वाला फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, हे झाला आपला ऍक्टिव्हचा फॉर्म्युला। ऍक्टिव्हचा फॉर्म्युला काय? सब्जेक्ट प्लस एम इज आर हे हेल्पिंग वर्ब किंवा एम घ्या किंवा इज घ्या किंवा आर घ्या। एम कोणासोबत? जेव्हा सब्जेक्ट आय असेल तेव्हा एम, जेव्हा सब्जेक्ट सिंग्युलर असेल ही शी इट किंवा एखाद्याचं व्यक्तीचं नाव तेव्हा इज घेऊ। जेव्हा वाक्यातील सब्जेक्ट प्लुरल असेल ज्यामध्ये दे वी युजर असेल तर आर घेऊ। V4 म्हणजे VING, ओके, आणि ऑब्जेक्ट हे झालं आपला ऍक्टिव्हचा फॉर्म्युला। हे काय झालं आपला ऍक्टिव्हचा फॉर्म्युला। हे काय झालं आपला ऍक्टिव्हचा फॉर्म्युला। आता बघणार आपण पॅसिव्हचा फॉर्म्युला। याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा होईल? ओके, पॅसिव्ह व्हॉइस बघा, याचा पॅसिव्हचा फॉर्म्युला करा। याचा पॅसिव्हचा फॉर्म्युला होतो, आपल्याला काय घ्यायला लागतं? ऑब्जेक्ट पहिले घेतो आपण। पॅसिव्ह मध्ये काय घेतो? ऑब्जेक्ट पहिले घेतो, नंतर हेल्पिंग वर्ब घेतो। तर हेल्पिंग वर्ब हेच घ्यायचे आहे, काय घ्यायचे? हेच घ्यायचे, एम इज आर। ओके, जर ऑब्जेक्ट आय असेल तर एम घ्यायचा, सिंग्युलर ऑब्जेक्ट असेल तर इज घ्यायचा, प्लुरल ऑब्जेक्ट असेल तर आर हेल्पिंग वर्ब घ्यायचं। नंतर यामध्ये एक शब्द जो आहे बिंग, लक्षात ठेवा, बिंग हा शब्द लक्षात ठेवा। बिंग यामध्ये एक्स्ट्रा शब्द लागतो बिंग, ओके, बिंग हा बिंग शब्द लक्षात ठेवा। नंतर घ्यायचं मेन वर्बचं कितवं रूप? मेन वर्बचं तिसरं रूप प्लस सब्जेक्ट। कळाली इथपर्यंत? आता ऑब्जेक्ट येणारच आहे, आपण काय करता हर वेळेस पॅसिव्ह शिकताना काय करता आपण? ऑब्जेक्ट पुढेच घेता, ओके, ऑब्जेक्ट घेता। हेल्पिंग वर्ब तर येणारच आहे, हे हेल्पिंग वर्ब आहे। जर आपला ऑब्जेक्ट आय असेल तर एम घेऊ, सिंग्युलर असेल तर इज घेऊ, प्लुरल असेल तर आर घेऊ। बिंग कशासाठी? आता सर बिंगचा फंडा काय आहे हे समजून सांगा आम्हाला। एवढं समजलं सर आम्हाला की ऑब्जेक्ट पहिले घ्यावं लागते, हेल्पिंग वर्ब घ्यावं लागते, आम्ही घेतले सर। आता बिंगचा फॉर्म्युला काय? तर बिंग कशासाठी आपण वापरतो? तर वाक्यामध्ये आपण बघा, कधी पण आपण काय म्हटलं होतं? एम इज आर सोबत आपण काय घेतो? V4 घेतो। काय घेतो? V4 घेतो। कळाली इथपर्यंत? की जेव्हा आपण हेल्पिंग वर्ब घेतो तेव्हा त्या पुढे काय घेतो? V4 घेतो, म्हणजे कोणचं? आयएनजी वाला घेतो। काय घेतो? आयएनजी। पण आपण इथं V3 डायरेक्ट घेतलं, समजा इथं डायरेक्ट आपण V3 घेतला, ओके, इथं डायरेक्ट V3 घेतलं तर जमन का? हे V3 येऊ शकत नाही हेल्पिंग वर्ब सोबत, म्हणून आपण एक फॉर्म्युला लावला की हे जर हेल्पिंग वर्ब असेल तर मधात बी, आपण गेलो मग बीच्या दरबारी, मग बी ले म्हटलं तू या सेकंड फॉर्म काय? तर तो म्हणे बी चा सेकंड फॉर्म आहे म्हणे वॉज वेअर, ओके, वॉज वेअर। थर्ड फॉर्म आहे म्हणे हॅव हॅज, काय आहे म्हणे? हॅव हॅज। चौथं फॉर्म काय म्हणे त्याचं? तर तो आहे म्हणे आमचं बिंग, काय म्हणे? बिंग। कितवं? चौथं फॉर्म। मग आपण काय घेतलं? हे चौथं फॉर्म इथं घेतलं, बीचं काय घेतलं? चौथं फॉर्म केलं। मग आपण बिंग आला आपला आयएनजी वाला फॉर्म इथं बिंग, आणि नंतर मग V3 घ्यायला आपल्याला क्लिअर होऊ शकते। ओके, इथपर्यंत क्लिअर झालं की हेल्पिंग वर्ब जर एम इज आर असेल किंवा वॉज वेअर असेल तर नेहमी पुढचं रूप काय असलं पाहिजे? चौथं रूप असलं पाहिजे, आणि हे चौथं रूप असं आपल्या बीचं। हे झालं V1, हे V2 आणि हे V3, हे झालं चौथं रूप। मग आलं की नाही चौथं रूप? जेव्हाही एम इज आर किंवा वॉज वेअर असेल त्याच्या पुढे V4 आला पाहिजे। मग आला V4, नंतर आपण V3 घेतलं, नंतर आपण सब्जेक्ट घेतला। क्लिअर माय डिअर फ्रेंड्स? आता आपण डिस्कस करणार आहोत फॉर्म्युले झाले आपल्याकडे। ऍक्टिव्हचा फॉर्म्युला होता सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट पुढे घेतला पॅसिव्ह मध्ये, नंतर हेल्पिंग वर्ब घेतले एम इज आर, नंतर एक शब्द जो की बिंग, लक्षात ठेवा चिपकूनच घ्या, बिंग, BING, बिंग,
मग V3 आपण म्हटलं तर पॅसिव्ह करताना V3 असलाच पाहिजे. नंतर सॉरी इथं बाय घ्या, काय घ्या V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट, बाय प्लस सब्जेक्ट. ओके, बाय प्लस सब्जेक्ट. इथपर्यंत क्लिअर आहे माय डिअर फ्रेंड्स? ओके, नाव इज क्लिअर. आता आपण पुढचं बघणार आहोत, ज्यामध्ये एक्झाम्पल बघूया. ओके माय डिअर फ्रेंड्स, तर आता आपण बघूया एक्झाम्पल बघूया. काय बघूया? एक्झाम्पल. तर एक्झाम्पल लिहून घेऊया. आपलं नोटबुक काढा आणि एक्झाम्पल लिहा. ओके, एक्झाम्पल लिहा. पहिले एक्झाम्पल घ्या की काय, द स्टुडंट्स आर रीडिंग देअर बुक्स. ओके, स्टुडंट रीडिंग देअर बुक्स. ओके, इथपर्यंत क्लिअर नाव फ्रेंड्स? इथपर्यंत क्लिअर माझ्या विद्यार्थी मित्रांनो? बघा आता आपण हे कोण आहे, हे वाक्य कशाचं आहे, ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे ते निवडायचं पहिले. तर द स्टुडंट काय आपला सब्जेक्ट आहे, आर काय हेल्पिंग वर्ब आहे. ओके, V4 म्हणजे ING वाला. मग हेल्पिंग वर्ब प्लस ING आलं तर ऍक्टिव्हचं आहे. वाक्य काय आहे, ऍक्टिव्ह आहे. त्याला काय करायचं आहे आपल्याला, पॅसिव्ह करायचं आहे. काय करायचं आहे, पॅसिव्ह करायचं आहे. मग हे झाला ऑब्जेक्ट. सुरुवातीला काय येईल विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण पॅसिव्ह करतो ऍक्टिव्हचा, सुरुवातीला येते ऑब्जेक्ट. सुरुवातीला काय येतो, ऑब्जेक्ट. बघा ऑब्जेक्ट, मग ऑब्जेक्ट काय, देअर बुक लिहून घ्यायचं. मग देअर बुक्स. ऑब्जेक्ट काय, प्लुरल आहे. यस लागला विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे काय, ऑब्जेक्ट प्लुरल आहे आपलं. प्लुरल असलं तर कोण, आर. मग घ्यायचं इथं आर आलं. नंतर काय, बीइंग लिहा, बीइंग BING बीइंग. आता मेन वर्ब कोणचं आपलं, रीडिंगचं थर्ड रूप काय होते, रीडच होतो. ओके, रीड. मग तिसरं रूप काय, रीडच आहे. मग रीड हे झालं तिसरं रूप, मेन वर्बचं तिसरं रूप. मग इथं सब्जेक्ट, बाय प्लस सब्जेक्ट, बाय सब्जेक्ट काय, द स्टुडंट. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो, द स्टुडंट्स. ओके, द स्टुडंट्स. क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? इथपर्यंत पहिले घेतला आपण ऑब्जेक्ट देअर बुक्स प्लुरल असल्यामुळे आपण घेतला हेल्पिंग वर्ब घेतला आर. नंतर बिंग घेतला विद्यार्थी मित्रांनो. नंतर V3 केलं, याचं रीडिंगचं काय केलं, V3 रीडच येतो. मग नंतर बाय घेतला विद्यार्थी मित्रांनो, सब्जेक्ट आहे आपला द स्टुडंट्स. ओके, क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? इथपर्यंत मला वाटतं इथपर्यंत कोणताही डाऊट्स नसेल. जरी डाऊट्स आला तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये डाऊट्स टाका, मी त्याचा निवारण करण्याचा प्रयत्न करेल. नंतरचं वाक्य घ्या विद्यार्थी मित्रांनो, सेकंड वाक्य, सेकंड सेंटेन्स बघूया, सेकंड एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आहे आपलं, दे आर प्लांटिंग द सॅपलिंग्स म्हणजे होते प्लांटचा छोटा पौधा. सॅपलिंगचा अर्थ होतं रोपट, छोटवालं रोपट. सॅपलिंग आपण प्लांट मोठ्याला म्हणू शकतो, ट्री मोठ्याला म्हणू शकतो, पण सॅपलिंग म्हणजे एकदम छोटंसं रोपट. तर बघा लिहा, दे आर सेकंड एक्झाम्पल, दे आर प्लांटिंग म्हणजे लावणे, प्लांटिंग द सॅपलिंग. ओके, सॅपलिंग्स म्हणजे छोटं रोपट. तर आता बघा इथे काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं काय दिलेलं आहे आपण ते मजकूर बघून घेऊया. सुरुवातीला दे काय आहे आपला सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आर आहे. नंतर काय, मेन वर्ब कोणतं रूप आहे, ING वाला. आणि वाक्यामध्ये जेव्हाही हेल्पिंग वर्ब प्लस ING येईल तर कोणतं सेंटेन्स आहे, मग ते ऍक्टिव्ह आहे. मग ऍक्टिव्ह आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्ह करायचं आहे. हे झालं मेन वर्ब. नंतर काय, द सॅपलिंग ऑब्जेक्ट. फॉर्म्युला काय, पॅसिव्ह करण्याचा, ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या. मग घ्या ऑब्जेक्ट पूर्ण सुरुवातीला द सॅपलिंग. ओके, द सॅपलिंग्स प्लुरल आहे, यस लागलेला आहे, सॅपलिंग्स झालाय. म्हणून आपण हेल्पिंग वर्ब काय घेऊ, आर घेऊ. मग घ्या आर घेतला. नंतर बिंग घेतला. मग V3 करू, प्लांटचं V3 काय होते, प्लांटेड. ओके, प्लांटेड V3. नंतर घ्या बाय, नंतर सब्जेक्ट काय, देचं होईन देम, काय होईन देम, बाय देम. ओके, कळालं इथपर्यंत कळालं असेल विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना. देम का बरं केला, तर याच्यामध्ये एक हे आहे, लक्षात घ्या. इथं टिप लिहा, सब्जेक्ट इकडं ऑब्जेक्ट. हे जर शब्द
सब्जेक्ट मध्ये असला तर काय राहील ना ऑब्जेक्ट मध्ये असला तर काय राहील. जसं शी जर सब्जेक्ट असेल तर तिचं मागं होऊन ऑब्जेक्ट मध्ये हर होईल. ही जर सब्जेक्ट असेल त्याचं हिम होईल. त्याचबरोबर दे असेल तर देम होईल. ओके, वी असेल तर अस होईल. हे बदलत सब्जेक्टचं ऑब्जेक्ट, हे सब्जेक्ट मध्ये राहील एवढे वाक्य आणि ऑब्जेक्ट मध्ये जाऊन हे होईल. म्हणून आपलं सब्जेक्ट ऑब्जेक्ट मध्ये गेला ना, हा सब्जेक्ट होता तो इकडे गेला ऑब्जेक्ट मध्ये, म्हणून काय झालं देचं देम झालं. विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत क्लिअर? लिहून घ्या, हे टिप लिहून घ्या, हेच काम येईल तुम्हाला. जर इथे शी असतं तर आपण इकडे हर केलं असतं, इकडं ही असतं तर हिम केलं असतं, इकडं दे आहे म्हणून देम केलं, इकडे वी असतं तर अस केलं असतं. ओके, क्लिअर विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत? नाव आपण जाऊया पुढच्या एका एक्झाम्पलकडे. तिसरं एक्झाम्पल घेऊया. विद्यार्थी मित्रांनो इथपर्यंत एक्झाम्पल कळाले आय होप. आणखी काही एक्झाम्पल्स मी आपल्या कमेंट बॉक्स मध्ये देणार आहे, ते तुम्ही सोडून माझा नंबर आहे तुमच्याकडे, नसेल तर नोट करून घ्या. 8308932725 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ते सेंटेन्स पाठवून द्या, जेणेकरून तुम्हाला त्याचे जे काही सोल्युशन्स असतील किंवा त्यामध्ये तुमच्या काही चुका असेल तर ते मी सोडून देणार. ओके, ते मी काय करणार, सोडून देणार. तुम्ही कुठं चुकताय त्याचं सजेशन सुद्धा मी देणार, आणि जेणेकरून तुमचं इंग्लिशमध्ये मार्क बूस्ट होईल. ओके, तिसरं सेंटेन्स घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरं सेंटेन्स आहे आपलं आय एम answering everyone. I am answering everyone. ओके, इथपर्यंत क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? सेंटेन्स क्लिअर असेल आय होप इथपर्यंत. आय एम answering everyone. आय एम answering everyone. ओके, आय एम answering everyone. तर बघा एम काय आपला हेल्पिंग वर्ब आहे, हे सब्जेक्ट झाला, आय झाला सब्जेक्ट, एम झाला हेल्पिंग वर्ब, answering काय झाला मेन वर्ब, पण कोणचा आयएनजी वाला, म्हणजे सेंटेन्स आहे आपलं ऍक्टिव्हचं. आयएनजी हेल्पिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट हे झालं आपलं ऍक्टिव्हचं आहे. काय करायचंय, पॅसिव्ह करायचं आहे. पॅसिव्हचा फॉर्म्युला काय, ऑब्जेक्ट सुरुवातीला घ्या. मग सुरुवातीला ऑब्जेक्ट घेऊया. ऑब्जेक्ट काय आपला एव्हरीवन. ओके, एव्हरीवन ऑब्जेक्ट झाला. ओके, नंतर काय एम इज आर घ्या. एव्हरीवन म्हणजे सिंगल आहे, मग एव्हरीवन इज. ओके, एव्हरीवन इज सिंगल असल्यामुळे, एक सिंगुलर असल्यामुळे काय घ्यायचं आहे, इज घ्यायचा आहे. ओके, इज घेतला आपण. ओके, इज घेतला. इज हेल्पिंग वर्ब झाल्यावर आपल्याला काय घेणे आहे, बिंग घेणे आहे. घ्या बिंग, BING बिंग. बिंग झाल्यावर आपण मेन वर्ब answeringचं answered. ओके, answered. बाय आयचं काय होईल, मी होणार. आणि तिथं टिप मध्ये अजून लिहून घ्या की इकडे जर सब्जेक्ट मध्ये आय असेल तर ऑब्जेक्ट मध्ये होतो त्याचा मी. काय होतो, मी, म्हणून इथं झाला मी. ओके, इथपर्यंत क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? हे पण लिहून घ्या. सब्जेक्ट मध्ये जर आय असेल तर इकडे ऑब्जेक्ट मध्ये मी होणार. काय होईल, ऑब्जेक्ट मध्ये मी होणार त्याचा. म्हणून बघा आपण काय घेतलं, ऑब्जेक्ट पुढे घेतलं एव्हरीवनला, नंतर हेल्पिंग वर्ब इज घेतला, नंतर बिंग घेतलं, आन्सर्ड केलं V3 आणि बाय, नंतर आपण सब्जेक्टचं ऑब्जेक्ट मध्ये करून मी केला त्याचा. ओके, इथपर्यंत क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? इथपर्यंत क्लिअर असेल आय होप. चला पुढचा बघूया आपण. नेक्स्ट आता पुढचं बघूया आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे बघणार प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स तिसरं टाका. पहिल्या दिवशी आपण सिंपल प्रेझेंट बघितलं, आता प्रेझेंट कंटिन्यू झाला. आता प्रेझेंट परफेक्ट. टेन्स. आता प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं चेंज द वाईज करूया. विद्यार्थी मित्रांनो आय होप की तुम्हाला दिसत आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स.
प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा आपण ऍक्टिव्हचा फॉर्म्युला लिहू. काय घेऊ? ऍक्टिव्ह. ऍक्टिव्ह मध्ये काय राहील? प्रेझेंट परफेक्ट मध्ये सब्जेक्ट, नंतर राहील हेल्पिंग वर्ब कोणचा? हॅव किंवा हॅज. नंतर मेन वर्ब काय राहील? V3. नंतर ऑब्जेक्ट. आता सर म्हणाल तुम्हाला एक प्रश्न पडला असन, सर आता ऍक्टिव्ह मध्ये हेल्पिंग वर्ब आलं हो आणि V3 आला, म्हणजे मग हे पॅसिव्ह म्हणाव का याला ऍक्टिव्ह म्हणाव? नेमकं कळत नाही, कारण की इथं V3 आला, हेल्पिंग वर्ब आला. आपण पॅसिव्ह मध्ये पण तेच बघितलं, हेल्पिंग वर्ब प्लस V3. मग ओळखायचं कसं? तर इथं एक अजून शब्द येतो, तो येतो बीन. बाळा बीन येतो, बीन. काय येतो? बीन. BEEN. बीन शब्द येतो. पहिल्या याच्यात आलता बिंग, BEING. आता येईल बीन, BEEN. बीन. ओके, तर बघा ऑब्जेक्ट म्हणता मी पॅसिव्हचा फॉर्म्युला. काय? पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइसचा फॉर्म्युला आहे. पहिले सुरुवातीला काय घ्यायचं मित्रांनो? ऑब्जेक्ट नंतर हेल्पिंग वर्ब काय येईल? हॅव किंवा हॅज. मग हॅव कुठे घ्यायचा? हॅव घ्यायचा प्लुरल सोबत, प्लुरल प्लस आय हॅव आणि दे हॅव, वी हॅव, यू हॅव, प्लुरल सोबत प्लुरल. आणि इथं सिंग्युलर सोबत हॅज घ्यायचा, ही शी इट सोबत हॅज घ्यायचा, प्लस एखादी नाव आलं शुभम वगैरे, शुभम हॅव. ओके, शुभम हॅज चालतं. नंतर बीन, BEN बीन. नंतर V3. नंतर बाय प्लस सब्जेक्ट. आता बीन काय फंडा आहे हे लक्षात ठेवा. इथं बीन कंटिन्युअस मध्ये आपण बिंग बघितला, BEING बिंग. आणि परफेक्ट मध्ये बीन बघता. काय बघता? बीन. आता बीनचा फॉर्म्युला काय? बीन. तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकतो इथं फॉर्म्युल्यामध्ये काय आहे? ऍक्टिव्हचे V3 आहे. मग ह्या V3 आपल्याला इथं घेणे होता आणि आपला पॅसिव्हचा तर राहणारच होता, हेल्पिंग वर्ब प्लस V3. म्हणून ह्या V3 ला आपण काय केलं? बीन मध्ये मोडलं. काय मोडलं? बीन मध्ये मोडलं. कसं सर? तर मगाशी बघितलं आपण B1 काय? B1 आहे बी. ओके, कळालं? V1 काय? बी आहे. त्याचा होतो वॉज वेअर, सेकंड फॉर्म वॉज वेअर. त्याचा थर्ड होतो बीन. काय होतं? बीन किंवा हॅव हॅज. तर हॅव हॅज वापरल्यामुळे आपण काय घेतलं? त्याचं V3 बीन घेतलं. काय घेतलं? V3 बीन घेतलं. म्हणून हा बीन कुठं आला? इथं आला V3. हे काय? V3 आहे प्लस ह्या V3. मग दोन्ही V3 घेताना येत एका जागी, म्हणून काय केलं आपण? त्याला बीन केलं. काय केलं? बीन केलं. बीन मध्ये मोडलं आपण. काय केलं? बीन मध्ये मोडलं. इथपर्यंत क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? फॉर्म्युले एक वेळा रिव्हिजन करून घेऊया. ऍक्टिव्हचा फॉर्म्युला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा. ऍक्टिव्हचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. पॅसिव्ह करताना ऑब्जेक्ट प्लस हॅव हॅज हेल्पिंग वर्ब बीन. V3 ला बीन मध्ये कन्वर्ट केलं, नंतर आपला पॅसिव्हचा V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. इथपर्यंत क्लिअर? आता घेऊया आपण त्याचे काही सेंटेन्स, काही वाक्य. विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला आहे आपल्याला एक्झाम्पल. एक्झाम्पल 1. I was sorry it has sheltered and honored Dalai Lama. ओके, हे झालं सेंटेन्स. काय म्हटलं आपण? इट हॅज शेल्टर्ड अँड ऑनर्ड दलाई लामा. सेंटेन्स काय आहे बघून घ्या. आपण बघितलं याच्यात हॅज दिसला, आपल्याला हेल्पिंग वर्ब दिसला, हे झाला सब्जेक्ट, हे झाला हेल्पिंग वर्ब, हे मेन वर्ब V3 दिसलं. मग कशाचं आहे वाक्य? ऍक्टिव्ह आहे. काय? ऍक्टिव्हचा आहे. कारण काय? पॅसिव्ह करणे. त्याचं काय करणे? पॅसिव्ह. पॅसिव्हचा फॉर्म्युला लावा आणि करा वाक्य. फॉर्म्युल्यानुसार काय येईल? पहिले सुरुवातीला ऑब्जेक्ट काय आपला? इथून ऑब्जेक्ट लागला, ऑनर्ड, हे V3 आहे. ओके, दलाई लामा घ्या, दलाई लामा हे झालं आपला ऑब्जेक्ट. ओके, घेतला आपण ऑब्जेक्ट सुरुवातीला. नंतर हॅव हॅज, दलाई लामा एक आहे त्यामुळे काय घेतला? हॅज, सिंग्युलर असल्यामुळे हॅज. नंतर बीन, नंतर V3 करायचं आहे. मग V3. हे वाक्य सगळ्यात सोपी आहे, लक्षात द्या. पास्ट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स करायला सोपी, कारण त्यात अगोदरच V3 दिलेलं राहते. मग लिहायचं तसेच V3 शेल्टर्ड अँड
ऑनर्ड बाय इट, बस बाय नंतर सब्जेक्ट बाय इट, खतम. कळाली इथपर्यंत? काय काय केलं आपण? पहिले घेतला ऑब्जेक्ट दलाई लामा, नंतर हॅज घेतला हॅज, कारण का दलाई लामा सिंगलर आहे, एकवचन आहे, सिंगुलर आहे म्हणून हॅज घेतला. बीन घेतला, V3 केला, शेल्टरचं शेल्टरच राहील कारण की V3 ऑलरेडी V3 आहे. नंतर हा ऑनर्ड सुद्धा V3 घेतला, नंतर बाय, नंतर सब्जेक्ट इट घेतला. ओके, इथपर्यंत क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? ऑल क्लिअर. पुढचं बघूया आता. दुसरं सेंटेन्स, दुसरं वाक्य बघूया विद्यार्थी मित्रांनो. सेकंड सेंटेन्स, आय हॅव broken the vase. द वेस म्हणजे फ्लॉवर पॉट. काय होतं? फ्लॉवर पॉट होतं. फ्लॉवर पॉट, वेस म्हणजे फ्लॉवर पॉट म्हणजे कुंडी. ओके, तर ऑब्जेक्ट पहिले काय, हे सब्जेक्ट आय झाला सब्जेक्ट, नंतर हॅव घेतला आपण हेल्पिंग वर्ब, काय झालं हेल्पिंग वर्ब, ब्रोकन V3 झाला, नंतर द वेस ऑब्जेक्ट म्हणजे आपलं वाक्य काय ऍक्टिव्ह आहे. चेक केलं आपण पहिले काय ऍक्टिव्ह आहे, करणे काय, मग त्याचं पॅसिव्ह करणे, काय करणे पॅसिव्ह. पॅसिव्ह मध्ये पहिले काय येतं ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे काय द वेस, काय येतं द वेस, हे झाला ऑब्जेक्ट. नंतर काय हेल्पिंग वर्ब घ्याने आहे, हॅव किंवा हॅज, प्लुरल आहे का सिंगुलर आहे, द वेस म्हणजे एकच कुंडी, म्हणजे एक कुंडी असल्यामुळे हॅज सिंगुलर आहे. नंतर बीन, नंतर V3 काय ब्रोकनच राहील कारण का वाक्यात अगोदर V3 आहे ना, म्हणून V3 जशान तसा. आणि बाय नंतर आयचं काय होतं ऑब्जेक्ट मध्ये मी होतो. क्लिअर इथपर्यंत? मगच आपण टिप मध्ये बघितलं की आयचं काय होतं मी होतं. ओके, झालं आयचं मी. इथपर्यंत क्लिअर विद्यार्थी मित्रांनो? हे झालं सेकंड सेंटेन्स. आणि अशाच तऱ्हेने आजचं आपलं आजचं प्रेझेंट टेन्स ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कंप्लीट झालेलं आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आपण पास्ट टेन्सचं सुद्धा सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट टेन्स ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कन्वर्ट करणं शिकूया. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला